आणि उदगीरच्या जवळ कोणतं गाव महाराज लोहारा ह्या गावामध्ये येत असताना सोनटक्के श्यामभाऊ सोनटक्के यांचा हा गोठा आणि असणारं नियोजन पाहिलं तर मला आनंद वाटला. हे श्यामभाऊ सोनटक्के यांच्याकडे आज आम्ही आलो आहोत आणि अतिशय छान प्रकारे नियोजनमधली जागा आणि सगळ्या देशी गोवंशाच्या गायी यांच्याकडे या ठिकाणी आहेत. म्हणजे आपण पाहतो आता ह्या दोन देशी गोवंशात असतात त्या नाहीशा होत चालल्यात, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला की सगळ्या पद्धतीने देशी गाया त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांना पाणी प्यायला अशी सायकल पद्धती सिस्टम केलेली आहे. आपलं काय आता म्हणजे थोडंसं हां सेल्फी म्हणजे काय प्युअर देवणी एकदम तोंडावरून पांढरं असं का? हां ती लाल कांदार ही कोणती आहे? ते आपली देवणी ती लाल कंदा आणि माऊली त्याच्यातली एकही गाय आपण विकत घेतलेली नाही. हे मला ते सासरवाडीनं आनंद दिलेली गाय आहे ती शेवटची. त्याच्यापासून ही सगळी तयार झालेली एवढी हां एवढ्या सगळ्या म्हणजे सगळ्यांची ही आई मेन ही मेन इकडं आहे खाली बसले होय ओट देशी झाले आता वय झालंय. एका गायपासून एवढा हा गोठा त्या भरला. गाईचं दाखवा ना, ती त्या गाय दाखवा ना. गायची. त्या एका गाईपासून एवढ्या गाई झाल्या. तुम्ही सांभाळता हे विशेष आहे महाराज. माऊलींना गोशोक आणि आता वडील आहेत ना आता तिथे त्यांचं वय 80 आहे. पाठ 5 वाजता होते गोट्यात. माऊलींना गोशोक माऊली का म्हणलं जातं माहिती आहे का? हे जोगमारा संस्थे असताना तिथे जी गोशाळा होती त्या गोशाळेमध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातीचं काम यांनी केलं म्हणून त्याचं नाव गोशोक माऊली महाराज कदम पडले. एक मोठे माऊली एक छोटे माऊली हे तिसरे गोशोक माऊली. यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ ब्रह्मचारी आहेत. हो ना त्यामुळं आम्ही कुठे गेलो आता जरी आम्हाला असे काही याच्यातून निधी जमा झाला कीर्तन रुपये सेवेतून तर त्यातले काही ठराविक रक्कम आम्ही गोशाळेला देत असतो. जिथं काही वारकरी शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी देत असतो. आरोग्य शिबिर असेल आपण उन्हाळी शिबिर घेतो त्या जे माणसं घराचा त्याग केला आहे आमचं ते असं आलं का असं हो ना घेऊन काय आलो नाही घेऊन काय जायचं नाही. बिलकुल नवरे पाटलाचं काम